मीच सर्व काही म्हणणाऱ्या अजितदादांना मतदारांनी सुतासारखं सरळ केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड एकेकाळी राष्ट्रवादीची ताकद, पवार पॅटर्नचा कणा आणि अजित पवारांसाठी होम ग्राउंड मानला जाणारा हा परिसर आज मात्र राजकीय स्मशानभूमी ठरला आहे. मी मुख्यमंत्री वगैरे काही नाही, मीच सर्व काही आहे, माझ्याकडे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी आहे, अशी भाषा करणाऱ्या अजितदादांना याच पुणे पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी जमिनीवर आणून आपटलं आहे. ही केवळ एक निवडणूक नसून अहंकारावर दिलेला जनताचा चपराकच असल्याचं दिसत आहे. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. गेल्या 15 दिवसांपासून अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठाणं मांडून बसले होते. प्रचार सभा, बैठकांवर बैठका, कार्यकर्त्यांना दमदाटी, नेत्यांना सूचना. पण शेवटी काय झालं? राष्ट्रवादीचं चांगलंच टमरेल वाजलं. ना पुण्यात घड्याळ वाजलं, ना पिंपरीत तुतारी ऐकू आली, ना काका पुतण्यांचा एकत्र येण्याला मतदारांनी भाव दिला. नेतृत्वात गोंधळ असेल तर मत आम्ही देणार नाही, अप्रत्यक्षरित्या मतदारांनी हेच स्पष्ट सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे आणि पुण्यात मुरलीधर अण्णा मोहोळ या दोन नावांनी अजित पवारांचा राजकीय अहंकार तीनदा उलटेपालटे केला. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 128 जागा होत्या. त्यापैकी भाजपने सर्वाधिक म्हणजेच 85 जागा मिळवल्या आणि अजित पवार गटाने 37 जागा, तर त्यांचे काका म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षाने 0 जागा मिळवल्या. हो, 0 जागा. ज्या शहरात पवार पॅटर्न शिकवला गेला त्याच शहरात पवारांचा भोपळाही फुटला नाही. पुढचा धक्का म्हणजे पुण्यात तर कहरच झाला. पुणे महापालिकात एकूण 165 जागांपैकी सर्वाधिक म्हणजेच 124 जागा भाजपाने जिंकल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने केवळ 22 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केवळ 3 जागांवर विजय मिळवला. तसेच उर्वरित जागा बघितल्या तर शिवसेना शिंदे गटाने 1, काँग्रेसने 16, उद्धव ठाकरे गटाने 0 आणि मनसेने 0 अशा जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. खरं तर हा पराभव नाही, हा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण काका पुतणे एकत्र येऊन पण मतदार दूर गेले. ही निवडणूक एक मोठा प्रयोग होती का? अजित पवार आणि शरद पवार मिळून राष्ट्रवादीचा पुनर्जन्म होईल असं समीकरण मांडण्यात आलं. पण मतदारांनी मात्र हा प्रयोग साफ नाकारला. कारण मतदारांना आज प्रश्न पडतोय, नेमका नेता कोण आहे, निर्णय कोण घेतो आणि धोरण कोणाचं आहे? दोन सुकाणू असलेल्या जहाजाला दिशा मिळत नाही हे पुणे पिंपरीच्या मतदारांनी दाखवून दिलं. 29 महापालिकांमध्ये राष्ट्रवादीची राख रांगोळी होताना दिसली आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील 29 महापालिकांपैकी 14 महापालिकांमध्ये राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. त्यापैकी नवी मुंबई, नाशिक, कोल्हापूर, धुळे, जळगाव, मालेगाव, नांदेड, जालना, उल्हासनगर, पनवेल, चंद्रपूर, इचलकरंजी, वसई विरार, मीरा भाईंदर हे सगळे भाग कधी काळी राष्ट्रवादीचे बालेकिल्ले होते, पण आज रिकामे किल्ले झाले आहेत. पवार पॅटर्न का बरं कोसळला याचं गूढ म्हणजे पक्षफुटीचा गोंधळ, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, काका पुतण्यांच्या भूमिकेतील विसंगती आणि त्यांच्या विरुद्ध असलेल्या भाजप शिंदे गटाची संघटित ताकद. सत्ता आहे म्हणून मत मिळेल हा भ्रम पवार यांच्या डोक्यातून मतदारांनी चांगलाच उखाळून फेकला आहे. या उलट त्यांच्या समोर असलेला पक्ष म्हणजे भाजप, पण त्यांनी चांगलीच रणनीती आखली होती. भाजपाचा विजय योगायोग नाही तर एक रणनीती आहे असंही राजकीय जाणकारांचं मत आहे. या सगळ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांनी फलक लावले होते. देवेंद्र रवींद्र विजयाचे धुरंधर अशा हेडलाईन्स दिसल्या. 25 महापालिकांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता हे केवळ लाट नाही, ही संघटनात्मक तयारीची पावती आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात, मराठी जिंकली, मुंबई जिंकली, हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला. खरं तर पुणे पिंपरी चिंचवडची ही निवडणूक एक गोष्ट स्पष्ट करते, सत्ता कायमची नसते, अहंकाराला मत मिळत नाही आणि गोंधळलेल्या नेतृत्वाला जनता माफ करत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडने अजित पवारांना फक्त हरवलं नाही तर राजकारणात जमिनीवर राहण्याचा धडा शिकवला आहे आणि हा धडा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मौलाचा दगड ठरणार आहे. पुणे पिंपरी चिंचवडच्या नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.